नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे अकोल्याला. तर अकोल्यामध्ये एक ठिकाण आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्यासोबत आहे आईसोबत चाललो आज आपण पहिल्यांदा. तर आईचं आवरले का नाही बघू आणि निघूया. तर आई आवरले का? हां, चला मग निघायचं. चला लवकर. तर आज पाऊस आहे का नाही बघू. इकडे काका बसले. काका हाय करा. तर चला आपण आता बॅग भरूया, बॅग रेडी करूया. काय लागते काय नाही बघू याच्यात. आई याच्यात काय काय लागते भर. बॅग घेऊ आपण. याच्यात भर ना काय काय लागते. बाटली चांगली का? नाही बाटली नाही चांगली. पेट्रोलची बाटली दुसरी घेऊ. हा एक छत्री पण घे, पाऊस येईल बसले. तर चला मित्रांनो, भेटूया आपण डायरेक्ट आता मंदिरात. किती लांब आहे इथून? हे का आता नदी आली ना त्याच्यावरच आहे. पुढं जायचं थोडं. हा का, तिथून दिसतं का? नाही नाही, इथून कसं काय दिसतं? पुढे जायला लागेल ना. एक पाहिजे का? तर आपण आता या नदीमध्ये आहे. या नदीचं नाव आहे प्रवरा नदी. या प्रवरा नदीपासून आपल्याला इथून पुढे 10 मिनिटं लागतात जायला मंदिरापर्यंत. तर मंडळी, मी मोहन आणि आज मी तुम्हाला एका पवित्र ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि ते ठिकाण आहे अगस्ती मंदिर. आणि हे ठिकाण आहे अहमदनगर जिल्हा, तालुका अकोले या ठिकाणी आहे. तर चला आपण त्या मंदिराबद्दल काही महत्त्व जाणून घेऊया. तर आज आपण एकटंच नाही आलेलो, आज आपण आलेलो आहे आईसोबत. आज पहिल्यांदाच आलो आहे या मंदिरात. आई कसं वाटतंय? तू पण पहिल्यांदाच आले ना? दर्शन घेतलं? चला छान वाटलं. छान. तुम्ही पण या एकदा दर्शन घ्यायला. तर आपण आता काही याचं महत्त्व जाणून घेऊया. काही माहिती आहे ती बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे. मित्रांनो, आपण मंदिराच्या डाव्या बाजूला आलो तर समोर आपल्याला श्री क्षेत्र अगस्ती देवस्थान कार्यालय आहे तिकडे समोर.
आणि किती सुंदर असं वातावरण आहे इकडं बघू शकता तुम्ही. इकडं दुकान आहे आणि दुकानाच्या समोरच इकडं झाडं आहेत काही आणि इकडे पाण्याची टाकी आहे. खूप सुंदर असं मनसोक्त वाटतं इथं आल्यावरती. एकदा नक्की या तुम्ही या अगस्त्य ऋषी देवस्थान मंदिर अकोले या ठिकाणी. मंदिराच्या या सभा मंडपामध्ये आल्यावरती आपल्याला विविध प्रकारचे छायाचित्र आपल्याला बघायला भेटतात. आणि पहिलं आहे छायाचित्र तर अगस्त्य ऋषींचा जन्म कशा प्रकारे झाला हे छायाचित्रामध्ये दाखवलेलं आहे. भारतामध्ये या समुद्रप्राशांची याची कथा आहे आणि देव असुरांच्या युद्धाच्या वेळी कालिकीय नावाचा दानव समुद्राच्या तळाशी लपल्यावर महर्षीने समुद्र पिऊन कालिकेयला ठार मारले आणि देवतांमुळे संकट निवारले. तर अशी ही कथा आहे. विंध्य पर्वताचे गर्वहरण. हे खूप गर्व झाला होता विंध्य पर्वताला की मी इतका उंच वाढेल की सूर्यालाही झाकून टाकेल. आणि तेव्हा अगस्त्य ऋषी दक्षिणेमध्ये प्रस्थान करायला निघालेले आणि वाटेत हा पर्वत आलेला. त्यांना पुढची वाट काही दिसत नव्हती आणि चालता येईना त्यांना. तेव्हा त्यांनी विंध्य पर्वताला सांगितले की बाबा मी येईपर्यंत तू वाढू नकोस. तर अजूनपर्यंत विंध्य पर्वत तसाच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या मंदिराच्या सभा मंडपामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे छायाचित्र आपल्याला बघायला भेटतात आणि त्यांनी लिहिलेले सगळे ग्रंथ, दक्षिण प्रस्थान आणि त्यांचे अनेक कार्य आणि त्यांचे दर्शन घडवणारे पोस्टर इथे लावलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी माहितीही इथे दिलेली आहे. तर ही अगस्त्य ऋषींचा जन्म श्रावण शुक्ल पक्षाच्या काशीमध्ये झाला आणि एका कुंडामध्ये सध्याच्या काळात या कुंडाला श्री अगस्त्य कुंड असेही म्हणतात. मित्रांनो, बाहेर आल्यावरती इकडे उजव्या हाताला अजून एक मंदिर आहे. ते मंदिराचं आपण पण दर्शन घेऊया. तसंच आहे बघूया. श्री अमृतेश्वर मंदिर आहे. बाहेर असं शिवजीचा त्रिशूळ लावलेला आहे. श्री क्षेत्र अगस्ती देवस्थान अकोले. आपण आता याचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये जाऊया. इकडं आहे श्री विठ्ठल रुक्मिणी गोरोबा काका मंदिर आणि इकडं आहे श्री अमृतेश्वर मंदिर. असे हे दोन मंदिर आहेत. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद मित्रांनो. तर चला आता आपण निघूया लवकर आणि पाऊस येण्याची दक्षता पण झालेली आहे, त्यामुळे आपण लवकर निघूया आता.